राम राम मंडळी. तर आज मी बनवलेलं आहे चिकन, ते पण चुलीवरचं. तर सगळ्यात प्रथम चूल पेटवून घेतली, त्याच्यामध्ये टाकलं आहे तेल. आणि तेल तापलं की त्याच्यामध्ये कांदा छानपैकी पोळून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि मग हे आहे वाटण, जे की आहे कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो घेतले होते, तर त्याची प्युरी बनवली होती. हे वरती दिसू शकतं तुम्हाला. मी त्याचं ते लिंक वरती पण टाकलं होतं, की तुम्हाला ते कळावं की मी किती घेतले ते. आणि ते सगळं मी व्यवस्थित पोळून घेतलं होतं आणि नंतर मग मिक्सरला वाटलं होतं. तर कांदा जो आहे तो मी 3 ते 4 मोठे कांदे घेतले होते. 2 नारळाच्या कवडी घेतल्या होत्या ओल्या. आणि लसूण आणि आलं. तर हे बघा, हे मसाला मी एव्हरेस्टचा टाकला होता, 10 रुपयावाला पाकिट होता तो. आणि त्याच्यानंतर 2 चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली होती. आणि त्याच्यानंतर 1.5 ते 2 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकला होता. त्याच्यासोबतच मी गरम मसाला टाकला होता घरातला. आणि त्याच्यासोबत जे आपलं कोकणी मसाला जो असतो, माझ्या आजीनी बनवलेला सिक्रेट कोकणी मसाला, तर तो मी मसाला त्याच्यामध्ये टाकला होता. आणि त्याच्यासोबत हळद टाकलेली होती. तर हे सगळे साहित्य आहेत जे मी टाकलेले आहेत. तर काश्मीरी लाल मिरची मला जरा कमी वाटली, त्याच्यामुळे मी परत 1 चमचा ओतला होता. कारण 1.5 किलो चिकन बनवायचं होतं आणि रस्सा खूप बनवायचा होता. हलका हलका बुडायला लागलं होतं, कारण काय झालं माहितीये का, गॅस चूल जी आहे ती एकदमच जास्त पेटायला लागली होती, म्हणून हलका हलका थोडंसं ते चिटकायला गेलं होतं, म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलं. मग हे 1.5 किलो चिकन मी घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे कोंबडीचे पाय असतात ते देखील टाकले होते व्यवस्थित क्लीन करून. तर तुम्ही पण खाता का कोंबडीचे पाय? काय काय ठिकाणी खातात आणि काय काय ठिकाणी खात नाहीत. आमच्या गावाच्या साईडला तरी ते खातात. तुमच्या इथे खातात की नाही मला माहिती नाही, पण ठीक आहे, हरकत नाही. ज्याची त्याची इच्छा असते, खाणं न खाणं शेवटी आपण कोणाला बोलू शकत नाही. तर हे छानपैकी मी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी घ्यायचं आहे. तर रस्सा खूप जास्त लागतो आमच्या इथे, कारण आम्ही कमीत कमी 10 ते 12 जण होतो. 1.5 किलो चिकन आणलं होतं, तरी पण कमी पडलं आम्हाला ते संध्याकाळला. मग हे जे आहे थोडंसं रस्सा वाढवला होता. म्हणजे 1.5 किलो चिकनला आम्ही अ, 4 ते 5 तांबे पाणी ओतलं होतं. आणि त्याच्यासोबत बटाटे टाकले होते. तर 2 बटाटी टाकली होती, मोठी मोठी कापून. बटाट्यानी चव खूप छान लागते चिकनला. आणि त्याच्यामध्ये मग चवीनुसार मीठ टाकलं होतं. आणि 20 ते 25 मिनिटं छानपैकी चुलीवरती शिजून दिलं. चुलीवरचं जेवण किती छान लागतं की नाही गॅसपेक्षा. गॅसवर जे आपण जेवण बनवतो त्याला तर चवच नसते. तुम्हाला आवडतं का चुलीवरचं जेवण बनवायला? किंवा चुलीवरचं जेवण सुद्धा खायला आवडतं का तुम्हाला तर मला कमेंट करून सांगा. आणि जर कोणी दापोलीला येत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि आल्यावरती भेटायला देखील विसरू नका मला. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.